नमस्ते फ्रेंड्स. जर तुमच्याकडून तुमचे पैसे, तुमची नोकरी, तुमचा व्यवसाय, तुमची फॅमिली आणि अशा बऱ्याचशा चांगल्या गोष्टी जर तुमच्याकडून काढून घेतल्या, तर तुम्ही जगू शकाल का? बऱ्याच वेळेला माणसाला ह्या चांगल्या गोष्टी मिळालेल्या असतात, पण तरीही माणूस जगू शकत नाही. पण तुमच्याकडून जेवढ्या चांगल्या गोष्टी आहेत, त्या सगळ्याच काढून घेतल्या, तर जगण्याला काही अर्थ उरू शकेल का? या जगण्याची इच्छा तरी राहील का? पण अशीच काही गोष्ट या मॅन्स सर्च फॉर मीनिंग विक्टर फ्रँकल यांनी आपल्या या पुस्तकात नमूद केलेलं आहे. विक्टर फ्रँकल एक मानसशास्त्रज्ञ, पी-एच-डी केलेले सायकियाट्रिस्ट जे 92 वर्षी 1997 1997 ला हे जग सोडून गेले. हे ऑस्ट्रेलियामध्ये, व्हिएन्ना, ऑस्ट्रेलियामध्ये त्यांचा जन्म झाला आणि यांनी केवळ ज्यू असल्या कारणाने त्यांना लग्न झाल्यानंतर 9 महिन्यानंतरच त्या हिटलरच्या छावणीमध्ये शिफ्ट करण्यात आलं. बऱ्याच लोकांना माहिती असेल, जेव्हा दुसरं महायुद्ध झालं, त्यावेळेला जर्मनीचा नाझी म्हणजे हिटलर हा खूप मोठा अत्याचार करणारा होता. म्हणजे ज्यू लोकांना त्यांनी अक्षरशः मृत्यूच्या दाढेमध्ये टाकलं होतं. बऱ्याच लोकांना माहिती असेलच, की जेव्हा या हिटलरने सगळ्या लोकांना जेव्हा छळछावणीमध्ये नेलं, तेव्हा लोकांना माहिती होतं, की आपलं आता जीवन उरलेलंच नाही आणि आपण आता मरणार आहोत. तिथे लोकं उपाशी होते. भयंकर थंडी होती, खूप अत्याचार होत होते आणि मृत्यू तर एकदम रोज समोर दिसत होता. पण त्याच ठिकाणी फ्रँक त्यांना देखील ठेवण्यात आलं, व्हिक्टर फ्रँक, ज्यांनी हेच बघितलेलं होतं. भरपूर मजबूत असणारे लोकं, ज्यांनी फक्त आतून त्यांना असं वाटायला लागलं, की आता मी जगू शकणार नाही. अशी लोकं वाचलेच नव्हते. ते गेले होते. म्हणजे त्याच्यामध्ये असेही काही कैदी होते. एका कैद्याला वाटलं, की माझं आयुष्य संपलेलं आहे आणि तो काही दिवसातूनच खचून गेला. पण तशाच प्रकारचा छळ हा दुसऱ्या कैद्याला झाला होता. पण त्याच्या डोक्यामध्ये फक्त एकच गोष्ट होती, की माझी मुलगी माझी वाट बघते. ते जिवंत त्याच्याकरताच होते, की मी इथून जेव्हा बाहेर जाईल, की तेव्हा तो त्याच्या मुलीशी भेटेल, की त्या मुलीबरोबर बोलेल. त्या मुलीबरोबर, त्याच्या मुलीबरोबर तो उरलेलं आयुष्य काढेल. यासारखा एक पॉझिटिव्ह विचार त्याच्या डोक्यात सतत चालू असायचा. म्हणजे याच्यातून त्याने हेच सांगितलेलं होतं, की आपल्या आयुष्यामध्ये जेव्हा अशा प्रकारचे कठीण वेळ येते, त्या वेळेला मनुष्य हा अगदी आपलं सगळं सर्वस्व संपलंय असं समजून आपलं जीवन संपवण्याचा प्रयत्न करतो. आजकालचे युवक जे मोबाईल त्यांच्याकडे आहे, इंटरनेट आहे, सगळ्या सुखसुविधा आहेत. पण केवळ सोशल मीडियावरती काही लोकांचे लाइक्स मिळाले नाहीत किंवा जीवनामध्ये थोडेफार कष्ट केल्यानंतर ज्या लोकांना त्या प्रकारचे रिझल्ट मिळत नाही, अशा रीतीने आत्महत्या करणाऱ्या लोकांसाठी हे मॅन सर्च फॉर द मीनिंग एक सुंदर पुस्तक आहे. ज्या पुस्तकामध्ये ही जी व्यक्ती व्हिक्टर फ्रँकल ही 92 वर्ष झाल्यानंतर 1997 साली एक्सपायर झाली. त्यांनी हे जे पुस्तक आहे हे 1946 साली लिहिले. जर्मनमध्ये असणारे पुस्तक जे साधारण 1950 नंतर हे इंग्लिशमध्ये कन्व्हर्ट केलं गेलं, म्हणजे ट्रान्सलेट केलं गेलं. बिलियन्स ऑफ कॉपी याच्या झाल्या जगामध्ये. बेस्ट नोन पुस्तकासाठी म्हणजे बेस्ट सेलरसाठी याचं नाव घेतलं गेलं. त्यांनी या पुस्तकामध्ये असंच नमूद केलेलं आहे, की त्यांनी रोज लोकांचं मरण आपल्या डोळ्यांनी बघितलेलं आहे आणि तरीही त्याच्यातून मी एकच गोष्ट शिकली, जोपर्यंत माझ्या जीवनामध्ये वाय आहे, म्हणजे मी का जगतोय, की मला का जगायला हवंय, हे जोपर्यंत माझ्याकडे क्लिअर आहे, तोपर्यंत मी मरूच शकणार नाही. म्हणून त्यांनी आपल्या बायकोची आठवण काढायला सुरुवात केली. मी तिच्या हातात हात धरतोय आणि मी इथून बाहेर गेल्यानंतर तिच्याशी हे बाकीचे चा वेळ आहे, तिच्यासोबत घालवेल. हे सतत तो आपल्या मनामध्ये आणायचा आणि त्याच्यामुळेच त्यांना जीवनामध्ये एक उभारी मिळाली, की आपण अशा प्रकारचं जीवन जगू शकतो आणि हेच त्यांनी ह्या सगळ्या गोष्टीमध्ये सांगितलेलं आहे, पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे, की जीवनामध्ये तुमच्या
जीवनामध्ये असं काहीतरी असलं पाहिजे, की ज्याच्यामुळे तुम्हाला असं वाटतं, की मी जगावं. आपल्या जगण्यामुळे की आपण गेल्यानंतर लोकांना आपण कशामुळे आठवू, हे आपल्या डोक्यात असलं पाहिजे. दुसरं, आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्रेम किंवा कुटुंब किंवा मैत्री ही असलीच पाहिजे ही आपली सगळ्यात मोठी ताकद असते. आणि तिसरी गोष्ट म्हणजे मीनिंग बिकॉज ऑफ थ्रू सफरिंग म्हणजे आपल्याला दुःख टाळता येणार नाही. तर त्या दुःखातून आपण शिकलं पाहिजे. दुःखाला आपण शिक्षक बनवलं पाहिजे. ह्याच्यातूनच त्यांनी या मुलांना, तरुणांना हाच संदेश दिलेला आहे, की तुम्ही सोशल मीडियामधल्या तुलना बाजूला काढा, की मी जगाला काय देऊन जाणार आहे. माझा हा जो संदेश आहे, मी त्यांनी पुस्तकामध्ये हाच संदेश दिलेला आहे, की जीवनामध्ये डेफिनेटली पैसा आवश्यक आहे. पण त्या पैशापेक्षा आपला उद्देश महत्त्वाचा असतो. आपण का जगतो आहोत, हे आपल्याला कळलं पाहिजे आणि त्याच्यामुळेच आपल्या मनामध्ये एक स्वप्न बाळगा. लोकांसाठी जगा. प्रत्येक संकटाला विचारा, की तू मला काय शिकवायला आलेला आहेस? ज्या व्यक्तीकडे आपला वाय एकदम क्लिअर आहे, अशी व्यक्ती कसंही करून जगतो, हेच त्यांनी ह्याच्या आयुष्यातून हे जे त्यांनी अनुभवलं, तेच त्यांनी मॅन सर्च फॉर द मीनिंग ह्या पुस्तकात नमूद केलेलं आहे. म्हणजे अनुमोदित अत्याचार झाल्यानंतरही ज्याच्यामध्ये काही लाख लोकं, मला वाटतं 30 ते 40 लाख लोकं याच्यामध्ये मेलेले आहेत. अशा छळछावणीतून काही जे लोकं जे जिवंत राहिलेत, त्याच्यातलेच व्हिक्टर फ्रँकल आहेत. मग त्याने जीवनातला व्हाय क्लिअर करायला सांगितला. दुसरी गोष्ट, आपलं प्रेम, आपलं नातं, आपलं कुटुंब, आपली मैत्री ह्या सगळ्यांची आठवण ठेवा, जेणेकरून तुम्हाला ती ताकद म्हणून मिळेल. आणि तिसरी गोष्ट, संकटाला घाबरू नका. संकट आपल्याला काहीतरी शिकवायला आलेले असतात. त्या संकटातून आपण काय शिकू शकतो, हे शिकून घ्या आणि त्याचा उपयोग करून जीवनामध्ये पुढे चला. ह्या 3 गोष्टी त्याने या पुस्तकामध्ये अगदी छानरित्या सांगितलेल्या आहे. हे पुस्तक जरूर वाचा आणि या पुस्तकातून तुम्हाला जर काही आणखीन जास्त आढळलं असेल, तर तुम्ही कमेंटमध्ये जरूर लिहा आणि तुम्हाला याच्यातून काय शिकायला मिळालं असेल आणि तुम्हाला ह्याच्या सारांशमधून जर काही चांगली गोष्ट कळली असेल, तर ती कमेंटमध्ये जरूर टाका. धन्यवाद. हे पुस्तकचं जे सारांश जे आपण आता इथे डिस्कस केलंय, शेअर केलं, ते तुम्ही ऐकल्याबद्दल तुमचे धन्यवाद. तुमचा उर्वरित दिवस असाच आनंदाचा, सुखाचा जाओ, हीच मी प्रार्थना करतो आणि इथेच थांबवतो. तुम्हाला जर ह्याच्याबद्दल ॲडिशनल इन्फॉर्मेशन हवं असेल, तर कमेंटमध्ये आणि डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला जरूर मिळेल. माझा कॉन्टॅक्ट ganesh_borade@yahoo.com आणि मोबाईल नंबर 9880537357 हा WhatsApp देखील आहे. तुम्ही मला केव्हाही कॉन्टॅक्ट करू शकता अधिक माहितीसाठी. धन्यवाद. पुन्हा एकदा तुम्ही तुमचा अमूल्य वेळ देऊन गोष्ट ऐकल्याबद्दल थँक्स अँड बाय फॉर